नमस्कार लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी करताना बऱ्याच लाडक्या बहिणींना जे आहे ते ओ-टी-पी येत नव्हता किंवा अनेक दुसऱ्या समस्या येत होत्या. परंतु आता या ठिकाणी पहा, लाडक्या बहिणींना ई-के-वाय-सी करताना कुठलीही समस्या येणार नाहीये. अगदी सुरळीतपणे त्यांना या ठिकाणी ही के-वाय-सी करता येणार आहे. अशा प्रकारे जी आहे ती माहिती आपल्या राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी त्यांच्या फेसबुक पेजवरून त्यांनी दिलेली आहे. काय आहे संपूर्ण बातमी आपण सविस्तर बघूयात. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे आपल्या अशाच लाडक्या बहिणीचे नवनवीन यूट्यूबवर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येत असतात. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर चला मित्रांनो, उशीर न करता व्हिडिओला सुरू करूयात आणि बघूयात की लाडक्या बहिणींना के-वाय-सी करताना काय अडचण येत होती आणि या ठिकाणी त्यांना के-वाय-सी करताना आता काय सोपं होणार आहे, ही संपूर्ण माहिती बघूयात. तर या ठिकाणी पहा, आपल्या राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी त्यांच्या फेसबुक पेजवरून ही माहिती त्यांना दिलेली आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता त्यांनी काय म्हटलेलं आहे. या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी करताना ओ-टी-पी बाबत काही तांत्रिक अडचणी येत असल्याची बाब निदर्शनास आली आहे आणि त्यानंतर महिला व बालविकास विभागाच्या वतीने यांची गांभीर्याने दखल घेण्यात आली असून तज्ज्ञांच्या माध्यमातून याबाबत उपाययोजना करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. आता लवकरच ही तांत्रिक अडचण दूर होऊन ई-के-वाय-सी प्रक्रिया अधिक सुलभ व सुकर होण्याची याबाबत मी सर्व लाडक्या बहिणींना जे आहे ते आश्वस्त करते. म्हणजे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता क्लिअरली सांगितलेलं आहे. आपल्या राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे त्यांनी सांगितलेलं आहे की जी काही यांना या ठिकाणी समस्या येत आहे लाडक्या बहिणींना ई-के-वाय-सी करताना, ते आता त्याची जी आहे ते या ठिकाणी काम जे आहे त्याचं तांत्रिक अडचण दूर होऊन त्याची ई-के-वाय-सी अधिक सुलभ आणि सुकर होण्याची याबाबत मी सर्व लाडक्या बहिणींना आश्वस्त करते, असं यांनी सांगितलेलं आहे. तर नक्कीच आता या ठिकाणी लवकरात लवकर के-वाय-सी करता येणार आहे. तर असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. नवनवीन लाडक्या बहिणीचे व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद.